तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागात आता प्रेक्षकांना एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। ईश्वरी स्टोरूममधून बाहेर येते आणि तेव्हाच वल्लरी तिला थांबवते। काय ग ईश्वरी, उपयोगाची काही वस्तू बघितलीस का? वल्लरी विचारते। तेव्हा ईश्वरी शांतपणे म्हणते, नाही, काही उपयोगाचं नाही, सगळ्या वस्तू धूळ खात पडलेल्या आहेत। ईश्वरी तेथून निघून गेल्यानंतर वल्लरी मनात म्हणते, हिच्या चेहऱ्याकडे बघून तर वाटत नाही, पण फोटो पाहिले असतील हिने। त्या दरम्यान दुसरीकडे ईश्वरीला एक पेपर सापडतो। ती तो पेपर घेऊन अर्णवच्या खोलीत जाते। ती बाथरूममध्ये गेली असताना अर्णवच्या नजरेस तो पेपर पडतो आणि त्यात त्याच्या वडिलांबद्दलची जुनी बातमी असते। हे पाहून अर्णव संतापतो। ईश्वरी त्याला समजावण्याचा प्रयत्न करते, मी जाणून बुजून आणलेलं नाही, सकाळी स्टोरूममध्ये सापडलं तेव्हा, पण अर्णव तिचं काहीच ऐकत नाही। तो रागात म्हणतो, मी तुला सांगितलं होतं ना ईश्वरी, त्या माणसाचं नाव माझ्यासमोर काढू नकोस। तेव्हा ईश्वरी विचारते, का नाही काढायचं त्यांचं नाव? सत्यापासून लांब पडताय का? अर्णव आणखीन चिडतो आणि म्हणतो, हे सगळं जाणून घ्यायचा तुझा काहीच अधिकार नाही, अजिबात नाही। त्यानंतर ईश्वरी मंदिरात 9 दिवस नेम धरून पूजा करते आणि प्रार्थना करते, आई भवानी, तुझ्या आशीर्वादाचा प्रकाश असाच राहो, आमच्या घरावर कोणतंही संकट येऊ देऊ नको। पण इथेच मालिकेत येतो एक मोठा धक्का। राकेश अचानक येतो आणि सगळेच थक्क होतात। मुख्य म्हणजे ईश्वरीला सर्वात मोठा धक्का बसतो, कारण तिला कळतं की अंजलीताईंचे मिस्टर म्हणजे राकेशच। हे ऐकून ईश्वरीला इतका मोठा धक्का बसतो की ती तिथेच चक्कर येऊन खाली पडते। अर्णवला याची आधीच कल्पना असते। तो धावत येतो, ईश्वरीला उचलतो आणि तिला खोलीत नेतो। मी सिंदूर, उठ ना गं, तो तिचा हात धरून म्हणतो। आता पुढे काय होणार? अर्णव ईश्वरीच्या बाजूने उभा राहील का, की या सगळ्यांमुळे त्यांच्या नात्यात आणखी दुरावा येईल? हे जाणून घेण्यासाठी पुढच्या भागातील अशाच अपडेट्ससाठी झक्कास रिव्ह्यू चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून आपलं प्रेम दाखवा। पुढचा भाग एकदम भावनिक आणि थरारक असणार आहे। धन्यवाद।